शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यासंदर्भात आणि कांदा आयात बंद करण्यासंदर्भात शेतकरी संघटनेने काय महत्त्वाची भूमिका घेतली आहे त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी, सखोल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना माझी एकच विनंती राहणार आहे, शेतकरी बांधवांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, काय सविस्तर संपूर्ण बातमी, अपडेट, महत्त्वाची घडामोड सविस्तर जाणून घेत आहोत. जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, कांदा संघटनेने दिला इशारा, अन्यथा ही करण्याचे या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे. काय करण्याचा इशारा दिला त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कांदा निर्यात शुल्क रद्द करा आणि कांदा आयात बंद करा, शेतकरी संघटनेची मागणी. बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. नाशिक गेल्या अनेक दिवसापासून कांदा निर्यातीवरील शुल्कामुळे शेतकऱ्यांना निर्यात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून कांदा आयात केला जात असल्याने देशातील कांदा उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे कांदा निर्यात शुल्क रद्द करा आणि कांदा आयात बंद करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. नाशिकसह राज्यात कांदा उत्पादक शेतकरी बाजारभाव नसल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच कांदा निर्यात शुल्क आणि कांदा आयात धोरण शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणार असल्याचं शेतकरी सांगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले असता याबाबत कांदा उत्पादक संघटनेच्या माध्यमातून लेखी निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकार अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून कांद्याची आयात होणार नाही, यासाठी कांदा आयात करणाऱ्यावर 100% बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले की देशात व महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने आणि नवीन कांदा पेरण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अजून कांदा आवक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले 40% निर्यात शुल्क आणि $550 किमान निर्यात मूल्य त्वरित हटवावे. तसेच राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेले कांद्याचे अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही, ते अनुदान एकर कमी शेतकऱ्यांना या ठिकाणी अदा करावे. या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.